नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 वर्षांनी आपली ॲग्री एमपीएससीची ॲड आलेली आहे, ज्याची पूर्वपरीक्षा राज्यसेवा आणि ॲग्री एमपीएससीची पूर्वपरीक्षा आता 2-3 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही शंका असतील की जे विद्यार्थी पहिल्यांदा पेपर देत असतील त्यांना थोडं टेन्शन आलं असेल किंवा जुने विद्यार्थी असतील त्यांना टेन्शन आलं असेल. सो येत्या 2-3 दिवसांमध्ये तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, कुठल्या गोष्टीवरती आपल्याला फोकस केला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, एक्झामच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि ऍक्च्युअली एक्झाम देत असताना कशा पद्धतीने तुम्ही एक्झामला फेस केलं पाहिजे, अशा सगळ्या विषयांवरती आपण बोलणार आहोत. तुम्ही बिगिनर असाल किंवा ऑलरेडी एक्झाम दिलेली असेल, तुम्हाला याच्यातून खूप सारे नवीन पॉइंट्स भेटतील ज्याच्यातून ऍक्च्युअली तुम्हाला एक्झामला फायदा होईल. लक्षात घ्या, तुम्ही आता 6 महिने ते 1 वर्ष फक्त प्रिलिम्ससाठी अभ्यास केलेला आहे. सो या अभ्यासाबरोबरच तुम्ही एक्झामला किती कॉन्फिडंटली फेस करता, तुम्ही एक्झाम मध्ये सिली मिस्टेक्स किती अवॉइड करता, या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, तुम्हाला वाटलं की काहीतरी फायदा झाला मला हा व्हिडिओ बघून, तर तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. आपण आपल्या मूळच्या टॉपिक कडे वळूया. तर आपण हा व्हिडिओ 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला पार्ट आहे की आता राहिलेल्या 2-3 दिवसांमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या पॉइंट वरती फोकस केलं पाहिजे, आणि दुसरा पॉइंट हा आहे की ऍक्च्युअली एक्झामच्या दिवशी आणि एक्झाम देत असताना कुठल्या पॉइंट्स वरती फोकस केलं पाहिजे. ओके, सो सुरुवातीला या 2-3 दिवसांमध्ये आपल्याला काय काय करायचं बघा. सगळ्यात आधी तुमचे ऍडमिट कार्ड आलेले आहेत ते प्रिंट काढून घ्या. खूप बेसिक गोष्टी सांगतोय तरी लक्षात घ्या. का? कारण बऱ्याचदा नावात काही चूक असेल किंवा फोटो दुसरा आला असेल, सही दुसऱ्याची असेल वगैरे, ते एकदा व्हेरीफाय करा. ओके, तुमचंच असेल तर काही हरकत नाही, काय त्यामध्ये बघण्यासारखं नाही. पण समजा काही त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स असतील, चुकीचं काय झालं असेल, तर आताच तुम्हाला एमपीएससी ला कॉन्टॅक्ट करायचं आहे. एक्झामच्या दिवशी तुम्हाला तो ऑप्शन राहणार नाही. सो ऍडमिट कार्ड एकदा हे करून घ्या. त्याच्यावरती स्वतःचे डिटेल्स बघितल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं सेंटर कुठलं आलेलं आहे हे महत्वाचं आहे. बऱ्याचदा तुम्ही जे सेंटर दिलं असेल, जी सिटी दिली असेल, समजा तिथं फुल झाला असेल तर काही रिऍडजस्टमेंट झालेलं आहे ते, त्यामुळे एकदा कन्फर्म करा की माझं एक्झाम सेंटर काय आहे. अगदी एक्झामच्या आदल्या दिवशी मी प्रिंट काढलो मग कळालं वगैरे, अशा चुका करू नका. ओके, सो पहिलं काम असणार आहे ऍडमिट कार्ड प्रिंट काढून घ्यायचं आहे, त्यावरचे सगळे डिटेल्स चेक करायचे आहेत, आणि डिटेल्स चेक केल्यानंतर त्यावरच्या ज्या काही सूचना असतील त्या एकदा वाचून घ्यायचे. मी पुढे सुद्धा तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवीन. त्यानंतर पुढचं काम आहे आपलं, आता राहिलेत हार्डली 2-3 दिवस. सो यू शुड डिक्लेअर युअर स्टडी. तुम्ही म्हणाल सर माझा अजूनही अभ्यास झालेला नाही आहे आणि तुम्ही डिक्लेअर करा कसं म्हणताय, तर अभ्यास तुम्हाला आणखीन पुढे 6 महिने जरी दिलं तरी तुमचं मनाचं समाधान होईल एवढा अभ्यास त्या 6 महिन्यात पण पुढच्या होणार नाही. सो कुठेतरी आपल्याला एक डिसिजन घ्यावा लागतो की नाही, आता मला इथं थांबायचं आहे. आता इथून पुढे फक्त मला जो काय पाठांतरचा पार्ट असेल, जो काय मला वाटतो की हा अवघड पार्ट आहे, तेवढं फक्त मला रिव्हिजन करायचं आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुमचा अभ्यासाची जी वेळ आहे किंवा नंबर ऑफ आवर्स जे आहेत ते कमी कमी होत गेलं पाहिजेत. तुम्ही म्हणजे मी सांगतोय ते बरोबर सांगतोय, अभ्यास कमी कमी झाला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल सर काहीतरी चुकीचं सांगतायत, अभ्यासाच्या एक्झाम जवळ येईल तसं तर अभ्यास वाढला पाहिजे. नाही, तो आता पिरियड संपला. मी काय सांगतो लक्षात घ्या, कारण हे 2-3 दिवस खूप क्रुशियल आहेत. आतापर्यंत जो काय तुमचा अभ्यास झाला असेल तर तो आता डिक्लेअर करा की माझा आता अभ्यास संपलेला आहे, आता मी फक्त ह्या 4-5 गोष्टी मी बघणार आहे, तेवढंच रिवाइज करणार आहे किंवा तेवढंच पाठांतर करणार आहे. इथून पुढे तुम्ही अजूनही अभ्यास शेवटच्या दिवसापर्यंत करत राहिला तर तुम्हाला त्या एक्झामचा स्ट्रेस पण कॅरी फॉरवर्ड होईल, आणि अशा शेवटच्या दिवशी केलेला अभ्यास स्ट्रेसमध्ये त्याचा काही उपयोग होत नाही. सो तुमची जी काही स्टेज असेल तिथं तुम्ही अभ्यास आता डिक्लेअर करा. समजा तुम्हाला वाटत असेल आज नाही सर अजून 2-3 दिवस आहेत, तर ऍटलिस्ट माझं म्हणणं राहील की शेवटचा 1 दिवस म्हणजे 1 तारखेला आपलं एक्झाम आहे. सो 30 नोव्हेंबरला तरी तुम्ही डिक्लेअर केलं पाहिजे. 30 नोव्हेंबरला तुम्ही काहीच वाचणं अपेक्षित नाही. ओके, त्यानंतर पुढं आतापर्यंत तुम्ही पेपर प्रॅक्टिस केला असाल तर इथून पुढे पेपर सोडवू नका. जे काही सोडवले असतील, ओके, तर त्याचं तुम्ही जे काही चुका झाल्या असतील त्याचं रिव्हिजन राहिला असेल वगैरे, तर त्या गोष्टी करा.
पण आता समजा तुम्ही एखादा XYZ क्लासचा पेपर सोडवला किंवा एक्सलन्सचा सोडवला आणि तुम्हाला आता मार्क कमी पडले, तर उगीच एक्झामच्या 1-2 दिवस आधी आपण ते कमी मार्क्स बघून आपल्याला टेन्शन होतं, अरे मग माझं होईल की नाही होईल की नाही. मी मागेही बोललोय, तुम्ही पेपर प्रॅक्टिस करत असताना स्कोर कडे बघू नका, तुमच्या काय चुका होतात, ते का होत आहेत वगैरे याचं अनालिसिस करा आणि ते ओव्हरकम करायचा प्रयत्न करा. सो आता पेपर प्रॅक्टिस करायची वेळ नाही. आता समजा काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी अगदी शेवटी अभ्यासाला सुरुवात केली असेल, मागच्या 3-4 महिन्यातच अभ्यास करत असतील, अजून एकही पेपर सोडवला नसेल, तर त्यांच्या बाबतीत मात्र त्यांनी किमान एक पेपर अजूनही मी म्हणेन की सोडवा. तुम्हाला ऍक्च्युअली एक्झामचा फील येऊ द्या की माझा पेपर कव्हर होतोय, माझं टाइम मॅनेजमेंट होत आहे, माझ्या सिली मिस्टेक्स होत आहेत, जे काय होत आहेत ते चुका आत्ताच होऊ द्या ऍक्च्युअली एक्झाम होण्यापेक्षा. ओके, एक्झामला होण्यापेक्षा. सो ज्यांनी अजिबातच पेपर सोडवलेला नाही त्यांनी किमान एक पेपर, एक सीसॅटचा आणि एक जीएसचा तरी आत्ता सोडवा. अगेन त्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडतात हे इमटेरियल आहे, ते बघू नका. फक्त ज्या ज्या चुका झालेल्या आहेत, त्या का झालेल्या आहेत त्याचा अनालिसिस करा, सिली मिस्टेक्सचा अनालिसिस करा आणि पुढे जा. ओके, हे झालं पेपर प्रॅक्टिस बद्दल. पुढचं आहे की इथून पुढं आता जे काही तुम्ही, काही ना 10-10, 12-12 तास अभ्यास करायची सवय असते, काही सुपरमॅन आहेत आपल्याकडे की जे 18-18 तास अभ्यास करतात. सो आता हे सगळं थांबवा. आता सध्या तुमच्या बॉडीला रेस्ट मिळणं आवश्यक आहे. जर रेस्ट तुम्हाला पुरेशी मिळाली, विश्रांती पुरेशी मिळाली, झोप पुरेशी मिळाली, तर तुम्ही एक्झामच्या दिवशी फ्रेश असणार आहात. तुम्ही वाचलेलं आहे ते आहे तसं तिथं येणार नाही आहे. तिथं तुम्हाला अनालिटिकल काही क्वेश्चनची उत्तर द्यावी लागतील, काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन सोडवावे लागतील. या अशा क्वेश्चनसाठी तुमचं मन जर शांत असेल, तुम्ही जर रिफ्रेश असाल, तुमची विश्रांती, झोप व्यवस्थित झाली असेल, तर ब्रेन खूप ऍक्टिव्ह असतो, अशा क्वेश्चन्सला चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकतो. तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत जर रात्रभर जागून वगैरे अभ्यास करत असाल, झोप पुरेशी नसेल, विश्रांती पुरेशी नसेल, तुम्ही खूप लांबून ट्रॅव्हल करून एक्झामला आला असाल, तर याच्याने तुमच्या एक्झामच्या परफॉर्मन्सवरती 100% परिणाम होतो. त्यामुळे इथून पुढे अभ्यास किती होतो याच्यापेक्षा मी सफिशियंट रेस्ट घेतोय का, मी झोप घेतोय का, मी व्यवस्थित खातोय का वेळ, तर याला महत्व द्या. ओके, हे मी माझ्या अनुभवातून किंवा आतापर्यंत मी जेवढे विद्यार्थी माझ्या हाताकडून गेलेले आहेत त्यांच्या अनुभवातून सांगतोय. खूप चांगला अभ्यास मुलं करतात, पण ह्या शेवटच्या 2-3 दिवसामध्ये किंवा एक्झामच्या दिवसामध्ये खूप लिथार्जिकपणा करतात. ज्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायला 6 महिने लागले असतील, तर त्या 2-3 दिवसात खूप काही सी लेवलचे चेंजेस होणार आहेत का? नाही होणार. तुम्ही जेवढे वाचलेले आहे तेवढंच रिव्हिजन फक्त करणं अपेक्षित आहे, ते पण तुमची झोप, खाण्याच्या वेळा सांभाळून. ओके, सो हे कटाक्षानं पाळा. दुसरं फूडच्या बद्दल की आतापर्यंत तुम्ही कुठे काय खात असाल, जे काय असेल ते इथून पुढे तरी 2-3 दिवस स्ट्रिक्टली स्ट्रीट फूड खाणं टाळा. कुठं फूड पॉइझनिंग झालं, कुठं मी आजारी पडलो, कुठं पित्त वाढलं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या केलेल्या अभ्यासावरती पाणी फिरू शकतात. ओके, सो व्यवस्थित चांगल्या, जिथं तुम्ही घरगुती खात असाल तिथं खा, हॉटेलचं शक्यतो टाळा. जर टाळणं शक्य नसेल तर चांगल्या हॉटेलमध्ये खा, स्ट्रीट फूड खाऊ नका. जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल एक्झामच्या सेंटरला वगैरे, तर शक्यतो चांगली बिस्लरीची बॉटल घ्या. थोडा खर्च होईल, पण या गोष्टी तुम्ही अभ्यासासाठी एवढा खर्च केला, एवढा वेळ दिलेला आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षानं पाळणं अपेक्षित आहे. पुढे येतंय की तुम्ही एक्झामचं सेंटर, आता बऱ्याच लोकांना ज्यांनी लेट फॉर्म वगैरे भरलेला आहे त्यांना पुणे सेंटर वगैरे मिळालेलं नाही. मुंबई सेंटर बऱ्याच लोकांना मिळालेलं आहे किंवा दुसरं सेंटर मिळालं असेल, तर ती सिटी तुमच्यासाठी फॅमिलियर नसेल, तर आता 1 तारखेला रविवारी आपला पेपर आहे. सो तुम्ही ऍटलिस्ट शक्य असेल तर शुक्रवारी संध्याकाळी किंवा ऍटलिस्ट शनिवारी दुपारपर्यंत तरी तुम्ही त्या सिटीमध्ये, त्या जिथं तुमची राहण्याची सोय असेल, एक्झाम सेंटरच्या शक्यतो जवळ राहण्याची सोय करा. तर तिथे तुम्ही ऍटलिस्ट शनिवारी दुपारपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे शनिवार दुपारपासून तुम्हाला प्रॉपर रेस्ट घेता येईल. ओके, आता पुण्याचं क्लायमेट, मुंबईचं क्लायमेट याच्यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही जिथं कुठं हॉटेलला, लॉजला राहायला असाल तर तिथलं क्लायमेट वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात, तर या कटाक्षानं पाळा. अगदी शनिवारी संध्याकाळी किंवा सोमवारी आपलं शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेपर्यंत प्रवास करून एक्झामला जाणं हे शक्यतो टाळा. ज्यांना पर्याय नाही त्यांना ठीक आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आदल्या दिवशी दुपारपर्यंत तरी पोहोचा. ओके, जर तुम्हाला माहित नसेल, तुमच्या आधीचं, तुम्ही समजा नवीन स्टुडंट आहात, ते सेंटर तुम्ही कधीही बघितलेलं नसेल, तर शक्य असेल तर शनिवारी एकदा सेंटरकडे जाऊन या. मी गुगल मॅप बघितलेला आहे, जवळच आहे,
मुंबई सारख्या ठिकाणी एकाच नावाच्या 2-2 शाळा असू शकतात. ओके, गुगल मॅप तुम्हाला तिसरीकडे दाखवेल. तुम्ही सकाळी 8 वाजता निघाल, जवळच आहे 20 मिनिटात, आणि दुसरीकडेच कुठेतरी पोहोचाल. मग तिथे गेल्यानंतर कळेल तिथून पुढे तुमची धावपळ की आता एक्झाम सेंटरला वेळेत पोहोचायचं आहे. तर हे सगळं टाळा. गुगल मॅप हे आपल्या सोयीसाठी आहे, 100% त्यावर डिपेंड राहू नका. 2-3 दिवसापूर्वी एक न्यूज वाचला असाल तुम्ही की एक अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या ब्रिज वरती गुगल मॅपच्या साह्याने बघून लोक जात होते, आणि ती गाडी डायरेक्ट डेड एंड होता, म्हणजे पूलचं कन्स्ट्रक्शन पुढे अजून अर्ध होतं, तिथून खालीच पडली गाडी. म्हणजे एवढं ब्लाइंडली आपण टेक्नॉलॉजीवरती विश्वास ठेवणं अपेक्षित नाही. जरी तुम्हाला गुगल मॅप सांगत असेल जवळ, तर एकदा जाऊन बघा, किंवा जिथं तुम्ही राहत असाल तिथं चौकशी करा, खरोखरच तिथून जवळ आहे का शाळा, किती अंतर लागेल, लोकांना 4 विचारा. ओके, हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत झालेलं आहे, त्यामुळे मी कटाक्षानं सांगतोय. तर हे झालं एक्झाम डेटच्या आधी. आता आपण प्रेशर वरती बोलूया की सर टेन्शन खूप येत आहे. नवीन लोक असतील तर त्यांना टेन्शन साहजिकच येत असणार आहे, पण जुन्या लोकांना सुद्धा सर ऑलरेडी मी 1-2 अटेम्प्ट दिलेत, नाही झालं, मग यावेळी पण नाही झालं तर काय वगैरे, असे निगेटिव्ह फिलिंग्स खूप येतात. आणि सगळ्यात महत्वाचं की हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे तुम्ही प्रेशरचा आणि पुन्हा प्रेशर घेऊ नका की मला एवढं प्रेशर आलंय, माझा अभ्यास होतोय की नाही, मी आजारी पडतो काय वगैरे. प्रेशर येणं, भीती वाटणं हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे हे वाक्य मला खूप आवडतं, करेज इज नॉट ऍब्सेन्स ऑफ फिअर बट मास्टरी ऑफ इट. म्हणजे भीती, तुम्ही धाडशी आहात याचा अर्थ तुम्हाला भीतीच वाटत नाही असं नाही. कुठलाही माणूस घ्या, अगदी एखादा तुम्ही चांगलं वक्तृत्व शैली असणारा विद्यार्थी जरा घेतला किंवा व्यक्ती जरी घेतला, तरी त्याला प्रत्येक वेळी स्टेजवर जाताना सुरुवातीला भीती वाटत असते, हे रिअल आहे, तुम्ही कुणालाही विचारा. सो असं होऊ शकत नाही की असं जगाच्या पाडीवर कुठला माणूस आहे की ज्याला भीतीच नाही वाटत. ओके, सो एक्झामचं फिअर हे नॉर्मल आहे, पण त्याला हँडल करायला, त्याला मॅनेज करायला शिका. माझा अभ्यास झालेला आहे, मी माझ्याकडं 2 तास जीएस ला आणि 2 तास सीसॅट ला आहेत, तो वेळ मी पूर्णपणे युटिलाइज करणार आहे. माझ्या पूर्ण क्षमता, मी जो काय अभ्यास झालेला आहे त्याप्रमाणे मी मॅक्झिमम मार्क मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला पॉझिटिव्हली अफर्मेशन करणं अपेक्षित आहे. ओके, हे यालाच म्हणतात की मास्टरी ऑफ फिअर, म्हणजे आधी मान्य करणं की मला भीती वाटते आणि मग त्याच्यावरती ओव्हरकम करणं. ओके, सो काय होईल, काय होणार नाही, सर माझं नाहीच झालं तर काय, सर माझा शेवटचाच अटेम्प्ट आहे, हे सगळं डोक्यातून काढून टाका आणि प्रोसेसवरती लक्ष ठेवा, फोकस करा. माझ्याकडे आता 2-3 दिवस आहेत, अजून हे पॉइंट्स महत्वाचे राहिलेत, मी तेवढं करणार आहे. एक्झामला, या एक्झाम सेंटरला किंवा एक्झामच्या सिटीला मी या वेळेत पोहोचणार आहे, या गोष्टी मला लागणार आहेत. एकदम क्लिअर कट तुमच्या माइंड मध्ये मॅप तयार असला पाहिजे, आणि त्या प्रोसेसवरती फोकस करा, म्हणजे या गोष्टींचं टेन्शन येणार नाही. ओके, बऱ्याचदा काय होतं की आपल्या डोक्यामध्ये एखाद्या एक्झाम भोवते, म्हणजे सगळ्या आपल्या अपेक्षा अशा एकवटलेल्या असतात, ह्या एक्झाम मध्ये मला पोस्ट मिळाली तर माझं आयुष्याचं कल्याण झालं, अदरवाईज मी खूप काय म्हणतात बिलो नॉर्मल लाईफ जगेन वगैरे. तर असं काहीही नसतं. म्हणजे मी सांगतोय की मी स्टुडंट लाईफला असताना, तुमच्या जागी असताना सुद्धा मलाही टेन्शन यायचं नाही असं नाही, पण ते मॅनेज करायची पद्धत माहित होती, स्वतःला सेल्फ सजेशन देत होतो. तो हे तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. तुम्ही ही एक्झाम म्हणजे सर्व काय आहे असं समजत असाल तर साहजिकच मग एक्झाम मध्ये माझा रिझल्ट नाही आला तर काय, या प्रश्नाचं पुढचा प्रश्न तुम्हाला माइंड विचारेल आणि त्या प्रश्नाने तुमची भंबेरी उडेल. ओके, सो बेटर वे, हा एक माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे आणि मला तो चांगल्या मार्काने पास व्हायचा किंवा मला याच्यात सक्सेस मिळवायचंच आहे. ओके, त्यासाठी हे मला करायचं आहे, मी हे करतोय, इतकं क्लिअर कट ठेवा. नाही झालं तर काय, माझा प्लॅन बी रेडी आहे. ज्यावेळी तुम्हाला फेल्युअरची भीती नसते त्यावेळी तुमची सक्सेसची प्रोबॅबिलिटी जास्त असते, हे लक्षात ठेवा. ओके, सो त्याच्यावरती टिपिकली काम करा. एक्झामला गरजेपेक्षा जास्त महत्व देऊ नका. 100% मला मान्य आहे की हे एक्झाम खूप महत्वाचे आहे तुमच्यासाठी, पण ही सोडली तीच नाही. म्हणजे याच्यावरती मी आणखीन थोडं सांगतो म्हणजे तुमचं स्ट्रेस कमी होईल. 2-3 दिवसापूर्वीच माझ्याबरोबर जे दिल्लीला MSc ला वगैरे होते माझे सिनियर्स, काही माझे ज्युनियर्स, आमचा असंच एक ट्रेकला गेलो होतो आम्ही राजगडला. तर त्यामध्ये माझ्या सिनियर पैकी 2-3 जण होते ज्यांचं UPSC मध्ये सिलेक्शन झालं होतं.
काही मित्र होते जे बँकेमध्ये होते. सो सगळ्या स्टार्ट ऑफ करिअर मधले होते. सो आता दोघांना किंवा आम्हाला आता पूर्ण सगळं ह्या फेज मध्ये एक 12-15 वर्ष झाली. ओके. सो असं कुणाच्याच ह्याच्यात नव्हतं की याची युपीएससी झाली म्हणून याची लाईफ खूप भारी झाली आणि मी बँकेत राहिलो किंवा मी स्टेट सर्व्हिस मध्ये राहिलो किंवा मी दुसऱ्या कुठल्या तरी ग्रुप सी ला आहे म्हणून माझे एकदमच बेकार जॉब आहे. तर 10 वर्षानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा त्यावेळी तुमची प्रायोरिटी बदललेली असते. त्यावेळी तुम्हाला तुमचे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, तुमचं हेल्थ मेंटेन आहे का, तुम्ही तुमच्या जॉबमध्ये खुश आहात का, समाज मला किती रिस्पेक्ट देतोय पेक्षा मी किती खुश आहे या जॉबमध्ये, या प्रश्नाचं हा प्रश्न महत्वाचा असतो. मी हे का तुम्हाला सांगतोय की आता तुमच्या मध्ये कॅपॅबिलिटीज आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही खूप हायर गोल साठी स्ट्रगल करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही गोल पण छोटं ठेवा, तुम्ही खूप हायर गोल साठी स्ट्रगल करा, पण हे मिळालं नाही म्हणजे माझं पुढं काय होईल अशी भीती मनात आणू नका. मी तुम्हाला वारंवार लेक्चर मध्ये पण सांगतोय, 3 इडियट्स मधला तो जो सीन आहे इंटरव्ह्यूचा शेवटचा सीन, तर त्यामध्ये त्याला काय म्हटलं होतं की हा ऍटिट्यूड तुम्ही चेंज करा, तुम्ही खूप स्पष्ट वक्ते आहात, आम्ही तुम्हाला जॉबला घेतो. तर त्यावेळी तो काय म्हणतो की मी एवढ्या मजल्यावरून खाली पडून माझे एवढे हाड तुटल्यानंतर मला हा ऍटिट्यूड आलेला आहे, माझा ऍटिट्यूड असाच राहील, तुमचा जॉब तुमच्याकडे राहून दे, मैं मेरे लाइफ के साथ कुछ ना कुछ ढंग का कर ही लूंगा. म्हणजे अशी ज्यावेळी तुमचा ऍटिट्यूड असेल की ठीक आहे हे एक्झाम मला द्यायची आहे, ह्याच्यासाठी असे प्रोसेस आहे, असा अभ्यास करायचा होता, त्याप्रमाणे मी अभ्यास केलेला आहे, आता 2-3 दिवसामध्ये मला अशा पद्धतीनं शांत राहायचं आहे आणि एक्झाम द्यायचा आहे. तर हे जे तुमच्या हातात आहे, कंट्रोल द कंट्रोलेबल, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता त्या कंट्रोल करा, ज्या कंट्रोलच्या बाहेर नाहीत. पेपर कसा येणार आहे तुमच्या हातात आहे काय नाही, ओके, कट ऑफ किती लागणार आहे तुमच्या हातात आहे काय नाही, तुमच्या हातात जे आहे त्याच्यावरती आपण फोकस करूया. आय थिंक म्हणजे एवढं सफिशियंट आहे. पुढच्या टॉपिकला आपण जाऊ. आता ऍक्च्युली एक्झामच्या दिवशी हॉल तिकीट तुम्हाला दाखवेनच, तुम्हाला किती वाजता एक्झामला जायचं आहे, त्यानंतर तुमचं तिथं बायोमेट्रिक किंवा जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या चेक होतील, नंतर तुम्हाला एक्झाम हॉलला प्रवेश दिला जाईल. सो तुमच्या हॉल तिकीटला दिल्याप्रमाणे वेळेत एक्झामला पोहोचा. अजिबात एक्सक्यूज देऊ नका की माझी रिक्षा नाही मिळाली, मला हे नाही मिळालं, असं काहीतरी होणार आहे, आपल्याला वेळेत मिळणार नाही असं गृहीत धरून हॉल तिकीट मध्ये सांगितले त्याच्या पण अर्धा तास आधीच पोहोचा. लक्षात येते एंड टाइम इथपर्यंत मला अलाउड आहे सर म्हणून मी तिथपर्यंत गेलो आणि थोडं 5 मिनिटं लेट झालं, अशी कारण चालत नाहीत. ओके. दुसरं, सगळ्या स्टेशनरी डॉक्युमेंट्स जे काय आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जे काय तुम्ही ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स घेऊन जाणार आहात ते सोबत आहे का आदल्या दिवशी झोपताना एकदा चेक करा. सकाळी सकाळी मग झेरॉक्स सेंटर मला सापडत नाही, माझी धावपळ होते, त्या गोष्टी कटाक्षाने टाळा. माझं तरी म्हणणं आहे की आत्ताच तुम्ही ज्या काही तुम्ही झेरॉक्स वगैरे काढणार असाल, हॉल तिकीट असेल, प्रिंट असेल, हे सगळं आत्ताच काढून घ्या. स्टेशनरी मध्ये तुम्हाला पेन घ्यायचा असेल, आपल्याला ब्लॅक बॉल पेन लागतो, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतोय. ओके, हे सगळं ठेवा. सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत ज्यावेळी मोबाईल सगळ्यांच्याकडे नव्हते त्यावेळी सगळ्यांच्याकडे वॉच असायचा. आता मोबाईलमुळं बरीच लोक घड्याळ वापरत नाहीत. तर तुमच्याकडे घड्याळ नसेल तर घड्याळ अरेंज करा. ओके, कंपल्सरी तुमच्या समोर एक्झामच्या टेबलवरती घड्याळ हातातून काढून तुम्ही ठेवलं पाहिजे दर 15 मिनिटाला. ओके, अशा पद्धतीने तुमची घड्याळाकडे नजर गेली पाहिजे की आता मला किती वेळ आहे. तिथे कुठल्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तुम्हाला अलाउड नाही आहेत. त्यामुळं ऐनवेळी घड्याळ नाही, मग शेजारच्याला विचारतो, एक्झाम सेंटरमध्ये जे पर्यवेक्षक आहेत त्यांना विचारतो, तर हे अवॉइड करा. स्वतःच आता घड्याळ अरेंज करा, नसेल तर घ्या मित्रांकडून किंवा जे काय परचेस करणार असाल तर परचेस करा, पण घड्याळ कंपल्सरी पाहिजे. ओके. दुसरं, वॉटर बॉटल असली पाहिजे. बऱ्याचदा टेन्शन मध्ये तहान लागते. मुंबईला असाल तर तिथं तुम्हाला घाम येणार, आता थंडी आहे तो कम्पॅरेटिव्हली इतकी उष्णता नसणार आहे, पण स्टील पाण्याची बॉटल तुमच्या सोबत असू द्या. अगेन, त्या दिवशी सकाळी काय नाश्ता करताय ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही समजा दुसऱ्या सिटीमध्ये आहात, तुम्ही पुण्यामध्ये सेंटर असेल तर काय तुम्ही रूम मधून जाल, जवळ असेल तर, लांब असेल तर तिथे राहायला जाल. मुंबई सारख्या ठिकाणी समजा तुम्ही तिथं हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये राहणार असाल तर शक्यतो समजा काही कारणाने झोप नाही झाली, ओके, तर या केसमध्ये सकाळी तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर आत्ताच डॉक्टरना, तुमचे जे कोण फॅमिली डॉक्टर्स असतील तर त्यांना विचारून
पित्ताची गोळी एक सोबत ठेवा. सकाळी जर तुम्हाला वाटलं की माझी झोप चांगली झालेली नाही आहे आणि मला अशा केसमध्ये लगेच पित्त वाढतं आणि डोकं दुखायला लागतं, तर सकाळी उठल्या उठल्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जी काही गोळी असेल ती गोळी घ्या. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अदरवाईज तुमचं डोकं जर एक्झामच्या वेळी दुखत असेल झोप झालेलं नसल्यामुळं, तर साहजिकच तुमच्या परफॉर्मन्सवरती परिणाम होणार आहे. इथं एक एक प्रश्नाच्या मार्क्सला सुद्धा महत्व आहे. सो ह्या गोष्टी कटाक्षानं पाळा. ओके. दुसरं, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, जुन्या विद्यार्थ्यांना माहित असेल, आपल्याला ब्लॅक बॉल पेनच लागतो. तो कमीत कमी 2 ते 3 सेट तुम्ही स्वतःजवळ ठेवा. 10-15 रुपयाला हा पेन येतो. मोस्टली एमपीएससीचे सगळे विद्यार्थी असाच पेन वापरतात. त्याचं कारण असं आहे की ह्याचं निब जे आहे, ओके, त्याची जी निब आहे ती एकदम जाड आहे आणि आपल्याला ज्यावेळी सर्कल गोल करायचे आहेत त्यावेळी एकदम बारीक, तुम्ही जे 4-5 रुपयाचा पेन वापरता बॉल पेन एकदम, तर त्याच्यातून खूप वेळ लागणार आहे. जर निब मोठी असेल बॉल पेनची तर तुम्ही पटकन गोल करू शकता. प्रत्येक गोलला जरी 5-10 सेकंद तुमचे वाचत असतील तर अल्टिमेटली आपल्याला 100 गोल करायचे आहेत. खूप जास्त वेळ तुमचा सेव्ह होतो. अजून असा पेन तुम्हाला माहित नसेल तर आत्ताच घेऊन OMR पण तुम्हाला मिळून जाईल. पाहिजे तर मी माझ्या टेलिग्रामवरती टाकतो, तर त्याच्यावरती त्याची प्रिंट काढा आणि गोल करून सराव करा. तुम्हाला त्याची साईज किती आहे वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट एक्झामच्या ऍक्च्युअल एक्झामलाच बघत असाल तर तुमचा गोंधळ होईल. उगाचच हे असं करायचं का तसं करायचंय काय, तुमच्या मनामध्ये 17 प्रश्न येतील, तुमचं टेन्शन वाढेल. सो बेटर OMR, तुम्ही अजून एकदाही एक्झाम दिला नसाल तर OMR ची प्रिंट काढा आणि तुम्ही जे पेन घेतलेला आहात ते 2-3 पेना म्हणून एकदा सराव करून बघा. हे महत्वाचं आहे. पुढचा आता ऍक्च्युअली एक्झाम टाइम मध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे. सगळ्यात आधी तुम्हाला OMR शीट दिली जाईल. OMR शीट वरती जेवढे काही डिटेल्स असतील ते केअरफुली भरा. OMR शीट वरती काय काय डिटेल्स भरायचे असतात ते सगळे तुमच्या हॉल तिकीट वरती दिलेलं असेल. ओके, तुमचा एक्झाम नंबर, त्यानंतर विषयाचा सांकेतांक क्रमांक, सगळं तुमच्या हॉल तिकीट वरती आहे. त्यामुळे एकदा ते आत्ताच बघून घ्या. तुम्ही जर डिटेल्स भरताना काही जरी तुम्हाला शंका येत असेल की कसं भरायचं आहे तर बिनधास्त तुमच्या पर्यवेक्षकांना विचारा. अजून पेपर सुरू झालेला नसतो, OMR आधी दिलेला असतो, तो तुम्ही विचारू शकता. तुमच्याकडे वेळ आहे. उगीच गडबडीनं काहीतरी करून मग पुन्हा सर असं झालं मग आता काय करू वगैरे या भानगडीतच पडू नका. जर समजत नसेल तर 2 मिनिटं थांबा, विचारून घ्या, हेल्प घ्या, आजूबाजूच्याला विचारा सुरुवातीला. एकदा तुमचा एक्झामचं टायमिंग सुरू झालं तर तुम्हाला बोलता नाही येणार आहे. त्याच्या आधी OMR दिल्यानंतर तुम्ही कन्फर्म करू शकता. कन्फर्म झाल्यानंतरच सगळ्या डिटेल्स भरून घ्या. ओके. दुसरं, OMR शीट मध्ये सर्कल कशा पद्धतीने करायचं आपण पुढे बघतोय. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी. तुम्ही टेस्ट पेपर सोडवला असाल तर तुम्हाला एक रफ आयडिया येऊन गेलेली असेल की कशा पद्धतीनं तुम्ही किती वेळ तुम्हाला लागतोय, पेपर कव्हर होतोय की नाही. सीसॅट मध्ये पॅसेजला तुम्हाला खूप जास्त वेळ लागतोय, कमी वेळ लागतोय, हे तुम्हाला ऑलरेडी पेपर सोडवला असेल तर करेल. त्यानुसार तुमची काही जी काही स्ट्रॅटेजी फायनल झाली असेल, मी हे आधी सोडवणार आहे ते आधी सोडवणार आहे, तर ते फॉलो करा. टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. जीएस मध्ये असं नाही होणार की तुमचा पेपरच नाही कव्हर झाला, आपल्याकडे 2 तास आहेत. पण सीसॅट मध्ये हे होऊ शकतं. सीसॅट जरी क्वालिफाईंग असेल तरी आपली काय तयारी अगदी 200 पैकी 150 नसते. ओके, 100च्या आसपासच असते. पण अटेम्प्टच कमी झाले म्हणून ते अगदी 1/3 तरी सॉरी 1/3 तरी मार्क मिळतील की नाही अशी शंका पुन्हा यायला नको. ओके. सो टाइम मॅनेजमेंट महत्वाचं. स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल मी तुम्हाला बोललो. असं आता एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो, एक्झाम देत असताना असं होऊ शकेल की तुम्ही पेपर उघडला आणि पहिले 5 क्वेश्चनचं आन्सरच तुम्हाला येत नाही. बऱ्याचदा असं होतं, पर्पजफुली केलं जातं, सेट्स अशा पद्धतीने बनवले जातात की पहिले 4-5 क्वेश्चनचे आन्सरच तुम्हाला येणार नाहीत. तरीही हिंमत हरू नका. तुम्ही केलेल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा. ओके. जरी पहिल्या 5 क्वेश्चन नाही आले तर ते गोल करून ठेवा, नंतर बघायचं आहे म्हणून 6व्या क्वेश्चनला जा, तिथून सोडवायला चालू करा. पण ऍट एनी हाऊ, ऍट एनी कॉस्ट तुम्ही स्वतःचा टेम्पर लूज होऊ देऊ नका. एकदा तुम्ही टेन्शन मध्ये गेला, तुम्हाला भीती वाटायला लागली आता माझं काय होणार, तर पुढचं तुमच्या येणाऱ्या जे प्रश्न आहेत त्याची पण तुमची उत्तरं चुकतील, तुमच्या सिली मिस्टेक्स वाढतील. ओके. आणि तुम्ही मग हमखास त्या एक्झाम मधून बाहेर पडण्याच्या स्थितीमध्ये याल. सो काहीही झालं
कितीही क्वेश्चनचे आन्सर्स नाही आले तर शांत राहा. ओके, आपण नंतर बघूया, पुढचा क्वेश्चन बघूया. जे जे आधी क्वेश्चन्स येत आहेत ते सोडवायला घ्या. कुठलाही क्वेश्चन इगो वरती घेऊ नका की माझं तर हा तर ऍग्रिकल्चर एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न आहे आणि माझं तर त्यामध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ओके, किंवा माझा तर हिस्ट्री एकदम आवडता सब्जेक्ट आहे आणि मी एवढं वाचलंय तेवढं वाचलंय, एवढी पुस्तकं वाचलेली आहेत तरी पण मला कसं येत नाही वगैरे, हा इगो वरती घेऊ नका. येत नसेल, प्रश्न वाचल्या वाचल्या ऑप्शन बघितला तुम्हाला आन्सर सुचत नसेल तर गोल करा आणि पुढे जा. आधी जे जे क्वेश्चन्स येत आहेत ते आधी सोडवायला घ्या. ओके, तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्याने तुम्हाला विनाकारण स्ट्रेस येणार नाही. ओके, सो बऱ्याचदा असंही होईल की तुम्हाला एक्झाम देत असताना असं वाटायला लागेल की अरे नाही, खूपच अवघड पेपर आहे, मी कदाचित क्वालिफाय होणारच नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केला असेल, तुमचा अभ्यास पुरेसा असेल, तर तुम्हाला अवघड पेपर जातोय याचा अर्थ सगळ्यांनाच अवघड जातोय पेपर. सो त्या कंपॅरिझन मध्ये कट ऑफ आपोआपच खाली येणार आहे. सो नको त्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. शेवटपर्यंत एक्झाम तुमची OMR शीट जी आहे ती जोपर्यंत तुम्ही एक्झाम झाल्यानंतर तुमच्या पर्यवेक्षककडे सबमिट करत नाही तोपर्यंत हार मानू नका. प्रत्येक प्रश्नाला स्वतःला सेल्फ सजेशन देत राहा की चल काही हरकत नाही, पुढचा क्वेश्चन आपण घेऊ. काही केलं आपल्याला, त्या जेवढा कट ऑफ लागणार आहे तो आपल्याला कट ऑफ काही केला आपल्याला क्रॉस करायचा आहे म्हणजे आहे, असं स्वतःला पॉझिटिव्हली काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे सेल्फ सजेशन देत राहा, स्वयंसूचना. हे वर्क करतं. या सगळ्यामध्ये लक्षात घ्या, MPSC परीक्षेमध्ये सगळेच हुशार विद्यार्थी पास होतात असं आहे का? सगळेच बोर्डात आलेले MPSC मध्ये सिलेक्ट होतात का? तर तसं नाही. ते का नाही होत? कारण MPSC ची परीक्षेची रचनाच अशी केलेली आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू, त्यातल्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही नापास झाला तर पुन्हा प्री मेन्स इंटरव्ह्यू. तर याच्यामध्ये ज्याच्याकडे पेशन्स आहे, जो शांत राहू शकतो, जो स्ट्रेस घेत नाही, जो त्या एक्झामचं टाइम 1-2 तास जे असतील ते व्यवस्थित मॅनेज करतो, अशाच माणसाला पोस्ट भेटते. आणि असेच कॅन्डिडेट आयोगाला ऑफिसर्स म्हणून निवडायचे आहेत. तुम्ही ऑफिसर म्हणून फील्डवर काम करत असताना कशाही पद्धतीची इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकते. अशा वेळी तर तुम्ही त्या स्ट्रेस हँडल करायचं तुम्हाला माहित नसेल तर तिथं तुमची लिडरशिप क्वेश्चनेबल आहे. ओके, म्हणजे समजा लोकांचा मोर्चा तुमच्या ऑफिसला येतोय आणि तुमच्या ऑफिसला त्यांनी बाहेरून कुलूप लावलं, अशा केसमध्ये तुम्ही अगदी भीतीनं तुमचे हातपाय लटपटायला लागले तर ही का ऑफिसरला एक क्वालिटी नाही. अशा वेळी तुम्ही शांत राहून तुम्हाला ती सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळं ही एक्झामच अशी बनवलेली आहे की जिथं जे खूप आपण काय म्हणतो त्याला स्ट्रेस हँडल नाही करू शकत ते विद्यार्थी आपोआपच फिल्टर आउट केले जातात. सो अभ्यासाबरोबरच तुम्ही स्वतःची मानसिकता जपणं आणि कायम शेवटपर्यंत पॉझिटिव्ह राहणं, नेव्हर डाईंग ऍटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, जोपर्यंत एक्झामिनरच्या हातात मी पेपर सबमिट करत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही, अशा पद्धतीनं तुम्ही पेपर दिला पाहिजे. ओके, सो एक्झाम ऍडमिट कार्डच्या दृष्टीने बघू. इथं तुमचा बैठक क्रमांक असेल जो तुम्हाला OMR शीट वरती लिहायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव वगैरे हे मी आधी सांगितलेलं आहे, नाव चेक करून घ्या, तुमचाच फोटो आहे का बघा, तुमची साईन आहे का बघा. त्यानंतर सेंटर कुठं दिलेलं आहे बघा, बरेचसे नवीन सेंटर्स आलेले आहेत, त्या पद्धतीनं सेंटर एकदा व्हिजिट देऊन या आदल्या दिवशी वगैरे. एक्झामचं टाइम बघा काय आहे. ऍक्च्युली एक्झाम 10 ते सकाळी 12 पर्यंत म्हणजे दुपारी 12 पर्यंत असणार आहे पेपर 1. ओके, आणि त्यानंतर दुसरी एक्झाम 3 ला असणार आहे. मध्ये जरी 3 तासाचा गॅप असला तर रिपोर्टिंग टाइम वगैरे वेगवेगळा आहे. सकाळी तुम्हाला 8:30 ला तिथे उपस्थित असणं अपेक्षित आहे. शेवटचं टाइम जरी 9:30 ला असलं तरी तुम्ही, माझं म्हणणं राहील 8:30 म्हणजे 8:30 लाच तुम्ही तिथं हजर पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्ही रूम मधून किती डिस्टन्स आहे वगैरे बघा, जिथं तुम्ही राहत असाल. खूप जास्त डिस्टन्स असेल तर 7 ला वगैरे तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. आधी एक्झामच्या सेंटरला पोहोचा, खूप लांब असेल आणि तिथं नाश्ता करा. इन केस तिथं काही मिळत नसेल तर आदल्या दिवशी सोय करून ठेवा. काही ड्राय फ्रुट्स वगैरे असतील, जे तुम्हाला फ्रुट्स वगैरे खाणं शक्य असेल तर आदल्या दिवशी घेऊन ठेवा इमर्जन्सीला. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मॅटर करतो. ओके, बरीच लोक 9:30 पर्यंत रिपोर्टिंग आहे म्हणून निवांत जातात आणि मग 9:35 ला पोहोचलं तर सेंटरला घेतलं जात नाही. तर अशा चुका अवॉइड करा. ओके, दुपारी पण बघा 12 ला पेपर संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला उपस्थित 1:30 ला राहायचं आहे, म्हणजे 1.5 तासाचा तुम्हाला अवधी आहे.
आता दुपारी त्या 1.5 तासांमध्ये उगीच ह्याला फोन करून त्याला फोन करून तुला कसा गेला रे, मला सोपा गेलाय, मला अवघड गेलाय वगैरे काही चर्चा करू नका. ज्याला जसं गेलाय त्याला गेलाय, पेपर ऑलरेडी सबमिट झालाय, त्याप्रमाणे आता तुमचे मार्क्स पण फिक्स झालेले आहेत. मग आता त्यावर चर्चा करून काय होणार आहे. तर ह्या 1.5 तासांमध्ये तुम्ही जेवण करून घ्या. राहिलेल्या वेळामध्ये सिम्पली वर्गात जाऊन तुम्ही झोपून जरी टाकलं, झोपून म्हणजे बाकावरती असा हात ठेवून म्हणतोय मी, जसं तुम्ही लायब्ररीमध्ये झोपताय तसं, तरी काय हरकत नाही. 15-20 मिनिटाच्या पॉवर नॅप मध्ये तुम्ही खूप जास्त फ्रेश व्हाल. उगीच सगळं डिस्कशन करून स्ट्रेस वाढून घेऊ नका की मला पेपर पहिला असा गेला तसा गेला, आणि त्या पेपरमुळं तुमचा सेकंड पेपर सीटसाठी क्वालिफाईंग पण राहिला तर मग काहीच त्या तुम्ही केलेल्या प्रयत्नाला सगळं वायाच गेल्यासारखं आहे. सो विनाकारण पहिल्या पेपरचा इम्पॅक्ट सेकंड पेपरला येऊ देऊ नका. जरी सेकंड पेपर सीसॅट हा क्वालिफाईंग असला तरी सिरियसली घ्या. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की पेपर 1 ला चांगले मार्क्स आहेत पण पेपर 2 क्वालिफायच नाही झाला. ओके, सो मधल्या 1.5 तासांमध्ये जेवण खाऊन शांतपणे एखादा तुमच्या हॉलमध्ये एंट्री असेल तर तिथे एखादा पॉवर नॅप घ्या. 10-15 मिनिटात तुम्ही डोळं बंद करून बसला जरी तरी तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. ओके, त्यानंतर इथं विषयाचा संकेतांक दिलेला आहे. हा तुमचा संकेतांक जो आहे, सब्जेक्ट कोड जो आहे तो तुम्हाला OMR शीट मध्ये लिहायचा आहे. लक्षात येत आहे. सो सगळं तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट मध्ये दिलेलं आहे. स्टील तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तिथं असणाऱ्या पर्यवेक्षकांना विचारा, आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचारा OMR शीट भरायच्या आधी. उगीच गडबड करू नका. ओके, प्रवेश पत्रावर बघा काय काय सूचना आहेत. बऱ्याच लोकांचं गडबडीत वाचायचं राहून जातं म्हणून मी पर्पजफुली घेतलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं की मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अलाउड नसतात. ओके, सो बाहेर तुम्हाला बॅग मध्ये वगैरे ठेवावं लागेल. सो त्या दृष्टीने बघा तुम्ही तुमचा किती महागडा मोबाईल आहे नाही वगैरे, त्या पद्धतीनं ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर दुसरं आहे आयोगाच्या संकेतस्थळावरती गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन नावाची एक PDF आहे. जर वेळ असेल तर त्यातल्या सगळ्या मार्गदर्शक सूचना एकदा वाचून घ्या. परीक्षेच्या वेळी काय काय काळजी घ्यावी याच्या सूचना आहेत. ओके, त्यानंतर वेळेचं महत्व तुम्हाला मी सांगितलं. दिलेल्या वेळेनंतर तुम्ही जर तिथं पोहोचला तर तुम्हाला एंट्री दिली जात नाही. दुसरं हे महत्वाचं की ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडं आधार किंवा निवडणूक कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जे स्मार्ट कार्ड मध्ये आहे याच्यातलं कुठलंही एक ओरिजिनल म्हटलेलं आहे आणि त्याची व्यवस्थित तुमची नावं, तुमचा फोटो दिसणार एक चांगलं झेरॉक्स, चांगल्या क्वालिटीचं हे पाहिजे. 2-3 झेरॉक्स तरी तुम्ही घेऊन जा. ओके, हे कंपल्सरी ठेवा. आत्ताच याची तयारी करून ठेवा, एक्झामच्या वेळी गडबड नको. ओके, बाकी सगळ्या डिटेल्स वगैरे तिथे टाकायच्या असतात OMR शीटला. त्याबद्दल आहे. OMR शीट साधारणपणे अशी असेल, आता ही 2023च्या आसपास होती. काही चेंजेस असतील तर तुम्हाला तिथं लक्षात येईल, पण एक जनरली सांगतोय. ओके, नेम ऑफ द एक्झामिनेशन असेल जसं OMR शीटवर आहे तसं लिहा. तुमचा रोल नंबर इथं टाकायचा आहे, सब्जेक्ट कोड टाकायचा आहे, क्वेश्चन बुकलेट नंबर तुम्हाला जे प्रोव्हाइड केलं जाईल त्याच्या पहिल्याच पेजवरती असेल तर ते क्वेश्चन बुकलेट नंबर असेल. त्यानंतर क्वेश्चन बुकलेट सिरीज, जे नवीन आहेत ज्यांना माहित नसेल त्याबद्दल सांगतो. 4 सिरीज मध्ये क्वेश्चन पेपर येतो. तुमच्याकडे क्वेश्चन पेपर दिल्यानंतर उजव्या कोपऱ्यात वरती त्याचा संकेतांक लिहिलेला असतो ABCD. जो काय असेल त्यालाच गोल करा. समजा A आहे तर A ला गोल करा आणि इथं A तुम्हाला लिहायचं आहे. ओके, हे खूप महत्वाचं आहे. हे जर तुम्ही लिहिलंच नाही किंवा चुकीचं लिहिलं, तुम्हाला सेट A आला पण गोल C ला केला होता तर तुमचा पेपर चेक होत नाही. हे खूप क्लिअर कट आयोगाने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यामुळे काळजी घ्या. ओके, त्यानंतर इथं तुमची साईन येईल. ओके, त्यानंतर इथं हे जे झोन भरायचं आहे ते पर्यवेक्षकांना भरायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथं आन्सर्स गोल करायचे आहेत. आता गोल करत असताना एक काळजी घ्या, म्हणजे बऱ्याचशा लोकांना ती सवय असते की सुरुवातीला मुलं काय करतात की क्वेश्चन पेपर मध्ये सगळे क्वेश्चन आधी सोडवून तिथंच क्वेश्चन पेपरला टिक मार्क करून घेतात उत्तर. ओके, पर्यायाला टिक मार्क करतात आणि सगळं झाल्यानंतर मग OMR शीटला गोल करत बसतात. तर असं अजिबात करू नका.
तुमचं घड्याळाकडे लक्ष नसेल आणि 5च मिनिटं शिल्लक राहिली असतील आणि अजून OMR शीट तुम्ही भरणार असाल तर 5 मिनिटात 100 गोल करणं इम्पॉसिबल आहे. आणि जरी करू शकला तरी ते गोल व्यवस्थित होणार नाहीत. जिथे इथं गोल व्यवस्थित झालेला नाही तर तो क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. सो असा हलगर्जीपणा अजिबात करू नका. सिंपल एक क्वेश्चन झाला त्याचा आन्सर तुम्ही तुम्हाला लक्षात आलं की बाबा सी आहे तर लगेच OMR शीट वरती पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सी असं मनातल्या मनात बोलत बोलत ते गोल करा. हे कंपल्सरी करा. आपण इथं क्वेश्चन पेपरला सी म्हणतो पण गोल करताना डी ला करतो किंवा बी ला करतो. हे का? कारण ऍबसेंट माइंड मुळे हे होतं. तर कंपल्सरी ज्यावेळी गोल करत असतो त्यावेळी क्वेश्चन पेपर मधला तुमचा आन्सर बघून ते मनातल्या मनात बडबडत गोल करा म्हणजे चुका होणार नाहीत. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळी असं गोल करायला कंटाळा येतो मग 5-5चा सेट करा. 1 ते 5 क्वेश्चन पेपर वरती सॉल्व्ह करा. त्यानंतर OMR शीट वरती मग त्या पद्धतीने 5 गोल करून घ्या. पण एनी हाऊ 10-10 क्वेश्चन 20-20 क्वेश्चन किंवा अख्खा सगळा 100च्या 100 क्वेश्चन शेवटी गोल करतो माझा वेळ वाचेल तर असं होत नाही. तर खूप जास्त तुम्हाला गोल एकाखाली एक करायचे असतात. तर इकडे 10 नंबरच्या क्वेश्चनला जसं इथं तुम्ही बघू शकताय समजा तुम्हाला 22 नंबरचा क्वेश्चन हे करायचा आहे गोल करायचा आहे. 21 नंबरचा तुम्ही तात्पुरतं स्किप केलेला आहे. तर इथं तुम्ही गोल केलेला असता 22चा क्वेश्चनला तुम्हाला 2 ला गोल करायचा आहे. ओके तर तुम्ही चुकून याच्या खाली म्हणून लगेच इथे 21 ला गोल करून टाकता आणि मग लक्षात येतं अरे आपलं 22 ला करायचं होतं किंवा लवकर लक्षात पण येत नाही. पुढे असेच गोल केल्यानंतर 4-5 क्वेश्चन झाल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळे म्हणतोय की प्रश्न बघितला आन्सर कळालं की लगेच गोल करा. मॅक्झिमम मग 5-5चा तरी लॉट करा. त्याच्यापेक्षा जास्त करू नका. तुम्हाला असं वाटत असेल की एकाच वेळी मी OMR शीट मध्ये गोल केलं तर माझा खूप वेळ वाचतो पण ह्या चुका होतात आणि ह्या चुका खूप भारी पडतात. सोप्या सोप्या क्वेश्चनचे जर तुम्हाला आन्सर अशा सिली मिस्टेक्स मुळे देता नाही आले तुम्ही निगेटिव्ह मध्ये गेला तर तुम्ही स्पर्धेतून आपोआपच बाहेर फेकले जाता. कारण त्या सोप्या क्वेश्चनचा आन्सर सगळ्या जगानं दिलेला असतं. लक्षात येतं. सो हे फिलअप करताना ती काळजी घ्या. तुम्ही नवीन असाल तर मी सांगितलं तसं OMR ची एकदा प्रिंट काढा किंवा तुम्हाला पुण्यामध्ये वगैरे असाल तर झेरॉक्स सेंटरला तुम्हाला OMR शीट्स मिळतात. तर एकदा काढून गोल करून घ्या. 2 पेन तरी किमान ठेवा. ते 2 बॉल पेन सोडून पण बाकीचे 1-2 एक्स्ट्रा पण ठेवा. ओके जेवढं तुमच्याकडे साहित्य एक्स्ट्रा असेल तेवढं तुम्ही स्ट्रेस फ्री राहील. ओके तर या सगळ्या जनरल सूचना होत्या. आय थिंक तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहे. पुन्हा मी रिपीट करतो एक्झामला लार्जर दॅन लाईफ अशी इमेज बनवून घेऊ नका. तसं बनवला तर त्या एक्झामच्या परफॉर्मन्सचा प्रेशर तुमच्यावरती येईल आणि तुमची जी कॅपॅबिलिटी आहे तुमची जी ॲबिलिटी आहे तेवढा तुम्ही रिझल्ट मध्ये किंवा मार्क्स मध्ये ते कन्वर्ट करू नाही शकणार तुमचे एफर्ट्स. लक्षात येतं. ज्यावेळी तुम्ही एकदम फ्रीली खेळाल विदाउट टेन्शन त्यावेळी आपोआपच तुमचा परफॉर्मन्स सुधारेल आणि तुम्ही तुमचे सक्सेस होण्याचे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये ही पोस्ट मिळवण्याचे चान्सेस वाढते. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. एकदम बिनधास्त पेपर लिहा. आपण पुन्हा मेन्सला भेटू.